एपिसोड 5च्या सुरुवातीला आपण राजला पाहतो, ज्याने मिस्टर आहुजाच्या पार्किंगमध्ये आपली कार लावली होती, ज्यामुळे आहुजा आणि राज यांच्यात भांडण होत होतं. आहुजा त्याला म्हणतो की ही माझी पार्किंग आहे, कार इथे लावू नकोस, पण राज काही ऐकत नव्हता. मग आपण पाहतो की मिस्टर आहुजा भूतकाळ आठवत असतो आणि विचार करत असतो की आता त्याचा शत्रू मरण पावला आहे. इकडे दिलीप अय्यर जेव्हा सोनूच्या पॅम्पलेटकडे पाहतो तेव्हा तो वैतागतो की खरंच हा निवडणूक लढतोय. यानंतर आपण पोलिसांना पाहतो, जे राजच्या घरात नारळ पाणी शोधत असतात. तेव्हाच तांबेच्या फोनवर डीजीचा फोन येतो आणि म्हणतो की वॉचमनला घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये ये. इकडे सोनूला आपण पाहतो की तो इंजेक्शनचा डब्बा घेऊन सोसायटी बाहेर जातो आणि पोलीस त्याला पाहतात व त्याचा पाठलाग करतात. सोनू थेट एका केमिस्टकडे जातो आणि तो डब्बा विकण्याचा प्रयत्न करतो, पण केमिस्ट म्हणतो की मला हे नकोय. पण सोनू सांगतो की त्याने बी फार्मा केलंय आणि म्हणतोय की हे तुम्हाला फुकट ठेवा, मला काहीही नको. आणि पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. मग आपण पोलीस स्टेशनमध्ये बघतो, जिथे कामिनी आणि वॉचमनची चौकशी चालू असते. पोलीस त्यांच्यावर आरोप करतात की त्यांनी पैशांसाठी राजला मारलाय, पण दोघेही नकार देतात. तेव्हा वॉचमन म्हणतो की मला पैशांचा मोह नाही, माझं कुटुंब आहे, मी खुश आहे. हे ऐकून कामिनीचा वॉचमनशी वाद होतो, कारण तिला वाटत होतं की वॉचमन तिला प्रेम करतो, पण इथे तर वॉचमन त्याच्या बायकोची गोष्टी करत असतो. तेव्हा डीजी विचारतो, तू वॉचमनला काय सांगितलं आणि त्याच्या हातात काय दिलं? वॉचमन सांगतो की ही म्हणाली राज मेलाय आणि काही पैसे दिले, पण मी म्हटलं मरणाऱ्याचे पैसे मी घेणार नाही. त्यावरून दोघं पुन्हा भांडतात आणि त्यांना बाहेर बसवतात. थोड्या वेळाने कामिनीचे फिंगरप्रिंट्स घेतले जातात. इकडे आपल्याला कळतं की तांबेची बायको त्याला सोडून गेलेली आहे, म्हणून तो रोज नवीन मुलींना फिरवतो. मग पोलीस सोसायटीत नारळ शोधतात आणि काहीतरी सापडतं, जे ते डीजीकडे घेऊन जातात. इकडे सोनू ऑफिसमध्ये काम करत असतो आणि त्याला तो माणूस दिसतो, ज्याने सोनूची चोरी केलेली पॅन्ट घातली आहे. सोनू त्याला म्हणतो चल माझ्या रूम मध्ये, पण तो माणूस म्हणतो मी असा माणूस नाही. पण सोनू त्याला जबरदस्तीने एका खोलीत नेतो आणि म्हणतो माझी पॅन्ट परत दे, पण तो देत नाही. तेव्हा सोनू पोलिसांना फोन करतो आणि तांबे तिथे पोहोचतो. तांबे सोनूला घेऊन जातो आणि आचल पाहते की सोनू पोलिसांसोबत चाललाय, तर ती थोडी इम्प्रेस होते. तिची मैत्रीण म्हणते हा नक्की क्रिमिनल असेल, पण आचल म्हणते असेलही तरी इंटरेस्टिंग आहे. पोलीस स्टेशनमध्ये सोनूला बसवलं जातं आणि त्याच्यासाठी चायनीज ऑर्डर केलं जातं. तांबे आणलेला पुरावा समोर ठेवतो. तो असतो सोनूच्या उंदीर मारण्याच्या औषधाची बाटली. सोनू म्हणतो मी पण यालाच शोधत होतो, अचानक गायब झाली होती. तांबे त्या औषधाची बाटली उचलतो आणि चायनीज मध्ये टाकतो आणि म्हणतो आता खा. सोनू नकार देतो. तांबे वॉचमनला सांगतो सांग त्या रात्री काय म्हणाला होतास? वॉचमन सांगतो तो म्हणाला होता की आज त्या मोठ्या उंदराला मारून टाकणार, म्हणून तांबेला वाटतं की सोनूने राजला मारलंय. डीजी विचारतो हे इंजेक्शन कुठून आणलीस? सोनू सांगतो मी बी फार्मा केलंय, 2 महिन्यापूर्वी जॉब सोडली, कारण नवीन कंपनीत जास्त पगार मिळतोय. हा डब्बा माझ्याकडे आधीच होता म्हणून विकायला नेला. तांबे सोनूच्या एक्स बॉसला फोन करतो आणि सिद्ध होतं की सोनू खरं बोलतोय. त्याचा बॉस सोनूचं कौतुक करतो. मग सोनूला सोडतात आणि तांबे त्याला आपला नंबर देतो. मी कधीही फोन केला तरी तुला लगेच यावं लागेल. सोनू ऑफिसमध्ये येतो आणि आचल त्याच्यावर पूर्ण लट्टू झालेली असते. ती त्याला बॉयफ्रेंड बनवायला तयार असते. मग आपल्याला सोनूचा बॉस दिसतो, ज्याच्याकडे ती लिपस्टिक असते, जी सोनूच्या घरी आलेल्या मुलीने घेतलेली असते. आपल्याला कळतं की ती मुलगी त्याच्याच बॉसची मुलगी आहे. ती लिपस्टिक डेमो प्रोडक्ट असतं, पण सोनूमुळे आधीच मार्केटमध्ये पोहोचतं, म्हणून बॉस वैतागतो आणि म्हणतो कोणी आयडिया लीक केली ते शोध. हे ऐकून सोनू घाबरतो आणि पाणी प्यायला जातो. तिथे आचल त्याच्याशी फ्लोट करते आणि क्लबला जायचं म्हणते. यानंतर आपण सोनू आणि त्याच्या काही कलिग्सला क्लबच्या बाहेर पाहतो, जिथे त्यांना एंट्री मिळत नाही, कारण क्लबमध्ये मुली कमी आणि मुले जास्त होती, त्यामुळे त्यांना आत एंट्री मिळत नव्हती. पण सोनू हिरो बनायच्या नादात थेट तांबेला फोन लावतो. मग पोलिसांच्या भीतीमुळे बाउन्सर सोनू आणि त्याच्या मित्रांना आत सोडतो. हे पाहून आचल अजूनच इम्प्रेस होते. मग क्लबमध्ये आचल सोनूला घेऊन थेट जेंट्स वॉशरूम मध्ये जाते आणि नशेचं ड्रिंक घेऊन त्यालाही पाजते. त्यामुळे दोघेही नशेत झिंगायला लागतात. सोनूचा हा पहिलाच अनुभव असल्याने त्याला काही समजत नव्हतं की काय सुरू आहे. तेवढ्यात तांबे त्याच्या नवीन गर्लफ्रेंड सोबत त्याच क्लबमध्ये येतो, पण तिथे त्याच्या जुन्या गर्लफ्रेंड सोबत भांडण होतं. हे बघून तांबे तिकडून निघून जातो. दुसरीकडे सोनू आणि आचल मस्ती करत असतात आणि आचल सोनूला म्हणते आता आपण कपल आहोत, पण सोनू नशेत काहीतरी उलटसुलट बोलत असतो. तेव्हाच क्लबमध्ये जस्टिना आणि गोल्डीन येते आणि सोनूशी गप्पा मारतात. जस्टी सोनूला चिकटल्यासारखी वागत असल्याने आचलला ते अजिबात आवडत नाही आणि ती तिकडून निघून जाते. पण नशेत असलेला सोनू जस्टिनासोबत एन्जॉय करत राहतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनू जस्टिनाच्या रूममध्ये झोपलेला असतो.
जस्टिना कपडे घालत असते आणि सोनू समजतो की काल रात्री काहीतरी घडलं असेल. पण त्याच वेळी जस्टिनाचा बॉयफ्रेंड येतो आणि सोनू चादरखाली लपतो. त्यांच्या निघाल्यानंतर सोनू आपले कपडे शोधतो, पण कपडे सापडतच नाही. मग तो आपल्या फ्लॅटवर जातो, पण फ्लॅटलाही कुलूप असतं. जस्टिनाच्या रूम मध्ये परत जायचं ठरवतो, पण तिथेही दार लॉक असतं. आता सोनू विचार करतो, मी काय करू. इकडे गोल्डीन आपल्या सिंगिंग ऑडिशनला निघालेली असते. ती ऑटोवाल्याला म्हणते, मी सिलेक्ट झाले ना तर टीव्हीवर येईन. ऑटोवाला म्हणतो, तुमचा आवाज खूप छान आहे. सोसायटीत सोनूचा बॉस आणि त्याची मुलगी त्या फ्लॅटवर येतात, जिथून त्यांना लिपस्टिक सापडली होती. तेवढ्या सोनू वर तसाच उभा असतो. त्याला बॉसचा आवाज ऐकू येतो आणि तो खिडकीतून उडी मारतो. बॉस फ्लॅटची बेल वाजवतो, पण कोणी उघडतच नाही. त्यावर त्याची मुलगी म्हणते, शक्यतो आपण चुकीच्या बिल्डिंग मध्ये आलो असू, मला नीट आठवत नाही. त्यामुळे रागाने बॉस तिकडून निघून जातो. दुसरीकडे सोनू खिडकीतून उतरल्यावर त्याला एक मोठा पायजामा दिसतो आणि तो घालतो. मग लटकत लटकत एका फ्लॅटमध्ये घुसतो, जिथे एक म्हातारा मरण्याच्या अवस्थेत असतो. म्हातारा म्हणतो, मला अटॅक आलाय. पण सोनू म्हणतो, अरे अटॅक नाही, गॅस असेल. आणि तो म्हाताऱ्याची शर्ट घालून निघतो. तेवढ्यात म्हातारा म्हणतो, माझं कोणीच नाही. त्यावर सोनूला दया येते आणि म्हणतो, चला मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सोडतो. मग सोनू त्याला घेऊन हॉस्पिटलला जातो. इकडे डीजी सगळे पुरावे तपासत असतो आणि त्याला काहीतरी क्लिक झाल्यासारखं होतं, म्हणून तो थेट सोसायटीत निघतो. सोनूच्या बॉसला कळतं की लिपस्टिक चोरी करणारा सोनूच होता आणि त्याचा फ्रॉक घातलेला व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. त्यानंतर बॉसची मुलगीही त्याची ओळख पटवते. आता बॉस सोनूवर ऍक्शन घ्यायला लागतो, म्हणजे सोनूचं पुढे वाईट होणार हे नक्की. सोसायटीत एक श्रीमंत बिझनेसमॅन फ्लॅट घ्यायला येतो, पण दिलीप अय्यरला कळतं की तो गुटख्याच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवतो, म्हणून अय्यर त्याला फ्लॅट देण्यास नकार देतो. सोसायटीचे चेअरमॅन अय्यरला टुमणे मारतात, सोसायटी तुमच्या लायकीची नाही, तुम्ही दुसरी चांगली सोसायटी शोधा. दुसरीकडे सोनू त्या म्हाताऱ्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. इकडे अहुजा स्वप्न बघत असतो की राजची बायको त्याला सोडून चालली आणि तो खुश असतो. त्यामुळे समजतं की अहुजा थोडा सायको आहे, जो खून करून एन्जॉय करतोय. तेवढ्यात त्याची बायको येऊन सांगते की पोलीस आले आहेत. डीजी अहुजाला म्हणतो, तुमच्याकडे दररोज पेपर येतो, पण राजकडे पेपर येत नव्हता. मग मर्डरच्या दिवशी त्याच्याकडे स्पोर्ट पेज कुठून आलं. कारण पेपरवाला म्हणतो की 705 अहुजाच्या फ्लॅटला पेपर दिला होता आणि 715 राजच्या फ्लॅटमध्ये राजची डेड बॉडी सापडली, पण ती पेपर सकट. हे ऐकून डीजीचा सगळा संशय आता अहुजावर जातो आणि अहुजाच्या चेहऱ्याचे भाव बदलतात. इथेच एपिसोड 6 संपतो. एपिसोड 7 ची सुरुवात होते, जिथे सोनू त्या आजोबाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून निघू लागतो. पण तेवढ्यात तिथे एक नर्स येते आणि तिला पाहून सोनू थांबतो आणि म्हणतो, आता थोड्या वेळाने निघतो. नंतर सोनू थोडस नर्स सोबत गप्पा मारतो आणि खुश होतो. पण ते आजोबा जरा विचित्र स्वभावाचे असतात, जे प्रत्येक गोष्टीवर चिडतात. आणि हो, त्याला खरंच गॅसचा त्रास असतो. इकडे आपण डीजीला पोलीस ठाण्यात बघतो, जिथे त्याचा मुलगा क्राफ्टचं काहीतरी काम करत असतो. डीजी आपल्याच कामात व्यस्त असतो. त्याचा मुलगा एव्हिडन्स मध्ये असलेलं नारळ पाणी पिण्याचा स्ट्रॉ काढून आपल्या वहीत चिटकवतो आणि क्राफ्ट तयार करतो. मग डीजी थेट तांबेला फोन करून सांगतो, तू लोकेशनवर जा. तांबे आपल्या गर्लफ्रेंडला रस्त्यात उतरवतो आणि कामासाठी निघून जातो. इकडे सोसायटीमध्ये एक कपल फ्लॅट घेण्यासाठी इंटरव्ह्यू देत असतो, पण दिलीप अय्यरला कळतं की ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार आहेत. त्यामुळे अय्यर त्यांनाही फ्लॅट देण्यास नकार देतो. जरी त्या सोसायटीच्या अदर मेंबरला त्यांच्या लिव्ह इन वर काही अडचण नसली तरी अय्यर मात्र ठाम असतो. यावरून वाणी, जो सोसायटीचा चेअरमॅन असतो, अय्यरशी वाद घालतो आणि अय्यरला शिवी देऊन निघून जातो. तांबे आता थेट राज कपूरच्या एक्स वाईफ कडे जातो, जिथे त्याला कळतं की राजची बायको सध्या राजच्या मोठ्या भावासोबत राहते. मग तांबे त्या घरात जाऊन राजच्या भावाची वाट बघत असतो. इकडे सोनू अजूनही हॉस्पिटलमध्ये नर्सच्या मागे मागे फिरत असतो. काही वेळाने नर्स राऊंडवर येते आणि सोनू तिला बघून परत खुश होतो. इकडे तांबे राजच्या बायकोशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही बोलायला तयार नसते आणि म्हणते, घर मालकाशीच बोला. तेवढ्यात राजचा भाऊ रमेश कपूर तिथे येतो, जो हायकोर्टचा वकील असतो. तो तांबेला झिडकारतो आणि म्हणतो, इथे यायचं असेल तर वॉरंट घेऊन ये. हे ऐकून तांबे वैतागतो. दुसरीकडे आपण गोल्डीनला बघतो, जिची ऑडिशन द्यायची वेळ आलेली असते. ती जजला सांगते की तिच्या घरचे तिच्या गाण्याची किती टिंगल करतात, म्हणतात की तिचा आवाज गाढवासारखा आहे. तेव्हा जज तिला धीर देतात आणि म्हणतात, ठीक आहे, आता गाणं ऐकव. मग गोल्डीन गाणं गाते, पण खरंच तिचा आवाज खूप भयानक असतो. हे ऐकून जज म्हणतात, गोल्डी राग मानू नकोस, पण तुझ्या घरचे जे म्हणतात ते खरं आहे, तुला गाणं गाणं सोडावं लागेल. हे ऐकून गोल्डीन तिकडून निघून जाते. यानंतर आपण अहुजाला पाहतो, जो जात असताना राजची पार्क केलेली कार बघतो.
तो कार उघडतो आणि चालवत असल्यासारखी ऍक्टिंग करतो आणि इथे फ्लॅशबॅक दाखवलं जातं की एकदा अहुजाने रागाच्या भरात राजच्या कारवर स्क्रॅच मारले होते. त्यामुळे राजने येऊन अहुजाला दम भरला होता. इथे आपण सोनूला बघतो जो त्या आजोबासाठी आणलेलं जेवण स्वतःच खाऊन टाकतो. मग आजोबा त्याला रागवतात. आता मी काय खाऊ असं विचारतात. त्यामुळे सोनू त्यांच्यासाठी पुन्हा जेवण आणायला बाहेर पडतो. सोनू बाहेर जाऊन लोकांचं उरलेलं अन्न गोळा करतो आणि ते अन्न त्या आजोबांसाठी घेऊन परत येतो. इकडे डीजी राजच्या गाडीपाशी येतो आणि अहुजाला गाडीच्या बाहेर ओढतो. नंतर तो अहुजाला त्याच्या घरी घेऊन जातो आणि म्हणतो, तुमच्या घराची देखील झडती घ्यावी लागेल कारण मारेकरी इथे पण आला असेल, म्हणून मी चेक करायला आलोय. तेवढ्या डीजीला त्यांच्या बाल्कनीत पावलांचे ठसे दिसतात आणि तो विचार करतो इतक्या उंचीवर कोण चढू शकेल. जाता जाता डीजीचं लक्ष टॉयलेटच्या एक्झॉस्ट फॅनकडे जातं जो राजच्या खोलीला जोडलेला असतो. म्हणून तो एक्झॉस्ट तपासतो आणि अहुजाला सांगतो, तुम्ही शहराबाहेर जाऊ नका. एकूण अहुजा आणि त्याची बायको घाबरतात की डीजीला त्यांच्यावर संशय आला की काय. इकडे तांबे पोलीस ठाण्यात टाइमपास करत असतो, पण तेवढ्यात त्याच्या कम्प्युटरवर काहीतरी असं दिसतं ज्यामुळे त्याचे डोळे विस्फारले जातात. इकडे आपण राजच्या भावाला आणि त्याच्या एक्स वाईफला एकत्र बघतो आणि कळतं की त्यांचं अफेअर चालू आहे, म्हणून ते दोघं सोबत आहेत. दुसरीकडे गोल्डीला दाखवलं जातं जी जज समोर झालेल्या अपमानामुळे एकटीच उदास बसलेली असते. यानंतर जेव्हा डीजी ठाण्यात परततो तेव्हा तांबे त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करतो. डीजी म्हणतो, मला वाटतं मर्डर अहुजानेच केलाय कारण तो खूप गोष्टी लपवतोय आणि त्याच्याकडे मर्डरसाठी बरेच कारणं पण आहेत. पण तांबे म्हणतो, नाही, मला वाटतं सोनूनेच हे केलंय आणि तो सोनूचा एक फोटो दाखवतो ज्यात सोनू एका नवरा नवरी सोबत आहे आणि ज्यात राज कपूर पण आहे. तांबे म्हणतो, हीच ती फोटो सोनूच्या फ्रीजवर होती. नक्की सोनूनेच राजला मारलं असावं आणि सगळे पुरावेही तसंच सांगत आहे. आणि इथे एपिसोड 7 संपतो. एपिसोड 8ची सुरुवात एका भूतकाळातल्या सीनने होते जिथे सोनू तयार होऊन एका लग्नात जातो. तिथे एक मुलगी सोनूला पाहून काहीशी नाराज दिसते, पण सोनू मात्र तिथे मस्त मजा करतो. तो त्या मुलीकडे जातो आणि तिला बुके देतो. तेव्हा एक कॅमेरामॅन त्यांचा फोटो क्लिक करतो. जरी सोनू तिथे राजला भेटला नव्हता तरी आता ती फोटो पाहून डीजी त्या मुलीला भेटायला निघतो आणि तांबे सोनूला शोधायला निघतो. तांबे जेव्हा सोनूच्या फ्लॅटवर पोहोचतो तेव्हा सोनू तिथे नसतो. तो त्याला फोन करतो, पण फोन घरातच असतो. फोनची बॅटरी कमी असल्याने रिंग झाल्यावर फोन बंद होतो आणि तांबे समजतो हा तर माझा फोन कट करतोय. इकडे डीजी त्या मुलीला भेटतो जिचं नाव जुही असतं. डीजी तिला सांगतो की राज आता हयात नाही. मग तो विचारतो, तुला सोनू कसा ओळखतो? जुही सांगते की तो माझा एक्स बॉयफ्रेंड आहे. मग आपल्याला एक फ्लॅशबॅक दाखवतात जिथे जुही राज कपूरची असिस्टंट असते. राजचा एक मित्र जुहीला आवडत असतो, त्यामुळे राज जुहीशी बोलतो आणि म्हणतो, सोनू मध्ये असं काय आहे? तू तुझ्या भविष्याचा विचार कर. सोनू फक्त एक वेडसर मुलगा आहे. राज म्हणतो, माझा मित्र तुला खुश ठेवेल, त्याच्याशी लग्न कर. तेव्हा जुही म्हणते, ठीक आहे, मी विचार करेन. आणि तेवढ्यातच मागून सोनू तिथे येतो आणि सोनू जुहीला काहीही न बोलता तिकडून निघून जातो. पण जुहीला खूप वाईट वाटतं की तिने इतक्या सहजपणे सोनूचं प्रेम विसरलं. हे ऐकल्यावर डीजी तिकडून निघताना म्हणतो, आता सोनूचा मर्डर करण्याचा मोटिव्हही सापडला आहे. नक्कीच त्यानेच राजला मारलं असेल. यानंतर आपण पाहतो की सोनू हॉस्पिटलमधून आपल्या फ्लॅटवर जायला निघतो. इकडे डीजी सर्च वॉरंट घेऊन आपल्या टीमसह सोनूला अरेस्ट करायला निघतो. तांबे सुद्धा हे कळल्यावर हॉस्पिटलमध्ये सोनूला शोधायला जातो, पण तोपर्यंत सोनू तिकडून निघून गेलेला असतो. सोनू आता एका चावी बनवणाऱ्याकडे जातो आणि म्हणतो, माझ्या फ्लॅटची चावी हरवली आहे, म्हणून माझ्यासोबत चल. पण चावीवाला म्हणतो, दुकानावर कोणी नाही, माझा भाऊ आल्यावर जाऊ. तेव्हा सोनू म्हणतो, ठीक आहे, मी इथेच बसतो आणि सांगतो माझा रूम नंबर 802 सनफ्लॉवर सोसायटी. त्यामुळे चावीवाला तयार होतो. तिथे सोसायटीमध्ये दिलीप अय्यर सर्व लोकांना एक नवा फॉर्म दाखवतो आणि सांगतो, आता या नियमानुसार सोसायटीमध्ये कुठल्याही बॅचलर आणि गे लोकांना फ्लॅट मिळणार नाही. तेवढ्यात चावीवाला सोनूच्या फ्लॅटमध्ये जातो आणि तिथे चावी बनवायला लागतो. काही वेळातच पोलीस तिथे येतात. अहुजाला वाटतं की पोलीस त्याला अटक करायला आलेत, त्यामुळे तो घाबरतो. पण तिथल्या कॉन्स्टेबल कडून त्याला समजतं की हे लोक सोनूला अटक करायला आले आहेत. हे ऐकून अहुजा सुटकेचा निश्वास सोडतो आणि खुश होतो, पण त्याची बायको मात्र खुश दिसत नाही. जसे पोलीस सोनूच्या फ्लॅटमध्ये पोहोचतात तसा चावीवाला कुलूप उघडत असतो आणि तिथेच त्यांना कळतं की सोनू तर अजूनही चावीवाल्याच्या दुकानात आहे. पोलीस फ्लॅटचा दरवाजा उघडून संपूर्ण घराची झडती घेतात. डस्टबिनमध्ये डीजीला तोच नारळ मिळतो ज्यातून राज कपूरला इंजेक्शन दिलं होतं आणि त्यात अजूनही इंजेक्शनची सुई असते. इकडे सोनू अजूनही त्या दुकानात बसलेला असतो, पण इतक्यात काही लोक येऊन त्याला किडनॅप करतात. तेवढ्यात तांबे तिथे पोहोचतो, पण तोपर्यंत सोनू गायब झालेला असतो. हे पाहून सगळ्यांच्या डोक्यात येतं, आता हा सोनू कुठे गेला?
यानंतर आपण अहुजा आणि त्याच्या बायकोला बघतो. अहुजाची बायको त्याच्याजवळ प्रेमाने येते, पण अचानक तिचा चेहरा बदलतो आणि ती म्हणते, हे विसरू नकोस की मला माहिती आहे की मर्डर तूच केलाय. म्हणजेच अहुजाची बायको सुद्धा काही कमी नाही. ती आतापर्यंत फक्त सोज्वळपणाचा दिखावा करत होती. यानंतर आपल्याला सोनू दिसतो, ज्याला काही सरदार लोक घेऊन चाललेले असतात. शक्यता आहे की हे सरदार लोक गोल्डीनच्या सासरचे माणसं असतील, ज्यांच्याशी सोनूने पंगा घेतला होता. आणि याच ठिकाणी सीझन 1 संपतो.